नमस्कार. हिंदू मुस्लिम भाईचारा हे आपल्या मनावर बिंबवलं गेलं, सातत्याने सांगितलं गेलं आणि त्यामुळे हिंदूच फक्त भाईचारा निभवण्यासाठी पुढे आला. पण झालं काय? प्रत्येक वेळेस हिंदूच चारा बनला, जिहादी मुस्लिमांचा चारा बनला आणि आजही हा हिंदू जिहादी मुस्लिमांचा चारा बनलेला आहे, बनतोय. नाशिक कॉर्पोरेट प्रकरणातून हे पुन्हा एकदा उघडकीस आलं. नाशिक कॉर्पोरेट प्रकरणामध्ये ज्या जिहादी मुस्लिमांना अटक केली आहे त्याच्यामध्ये एक महिला देखील आहे आणि ती या सगळ्या प्रकरणाची मास्टर माइंड आहे. म्हणजे पुरुष असो किंवा महिला जिहादी असो, त्यांचं काम एकच, ते म्हणजे हिंदूंना चारा बनवायचं, हिंदूंच्या मुलींना बायकांना पाठवायचं, त्यांचं धर्मांतर करून आणायचं, त्या अगोदर त्यांचं लैंगिक शोषण करायचं. आणि हे या देशात होत आलेलं आहे. पण मागच्या काही वर्षांपासून ते उघडकीस येत आहे, त्याला आवाज मिळालेला आहे आणि त्यामुळे काही का होईना, अगदी 1% का होईना, हिंदू जागृत झालाय, हिंदू बाहेर येऊ लागलाय, या विरोधात आवाज उठवू लागलाय. इमॅजिन करा जर काँग्रेसचं सरकार असतं तर ही प्रकरणं बाहेरच आली नसती मित्रांनो, आणि हिंदू कायमचा चारा बनत राहिला असता. कायमचा चारा बनत राहिला असता. हिंदूंच्या बायका मुली पाठवल्या गेल्या असत्या, त्यांना कोणीही वाली नसता. आज जितकं भयंकर प्रकरण नाशिकमध्ये घडलं, तितकंच भयंकर प्रकरण अमरावतीमध्ये घडलेलं आहे. अमरावतीतील अचलपूर, परातवाडा ही जुळी शहर आहेत. या जुळ्या शहरांमध्ये दोन जिहादी मुस्लिम वास्तव्याला होते, एकमेकांचे मित्र होते, तरुण होते. आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी लव जिहाद केला. काय केलं? अल्पवयीन हिंदू मुलींना त्यांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग केलं मित्रांनो. हे व्हिडिओ शूटिंग सोशल मीडियावर व्हायरल करू असं सांगून त्या सगळ्या तरुणींना ब्लॅकमेल केलं. पण इतकं करून हा जिहादी तरुण थांबलेला नाही. त्याने पुढचा कट रचला आणि तो कट महाभयंकर होता. या हिंदू मुलींना पुणे, मुंबई येथे विकायचं होतं त्याला. पण जसं म्हटलं की काँग्रेसचं सरकार नाहीये. काँग्रेसचं सरकार असतं, सेक्युलरांचं सरकार असतं ना, तर हे प्रकरण बाहेरच आलं नसतं. हे भाजपचं सरकार आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी हे प्रकरण बाहेर काढलं, उघडकीस आणलं आणि त्याला वाचा फोडली. हे जे जिहादी होते, तो कोणतरी मोहम्मद आयान आणि दुसरा मोहम्मद जेयान असे त्यांची नावं आहेत. यांनी एक नाही, दोन नाही, 180 मुलींचं लैंगिक शोषण केलं मित्रांनो. 180 मुलींचं. आणि 350 व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर व्हायरल केले. ते व्हिडिओ अनिल बोंडे यांच्या बघण्यात आले. त्यानंतर त्यांनी आवाज उठवला आणि हे प्रकरण बाहेर आलं. पण हे जिहादी कसे असतात बघा, त्यांना त्यांच्या घरातून पाठिंबा असतो, त्यांना त्यांच्या कौम मधून पाठिंबा असतो. जसं हे प्रकरण उघडकीस आलं तसे हे दोन मोहम्मद तिथून फरार झाले, त्या अमरावतीतून फरार झाले, आपल्या कुटुंबासहित फरार झाले आहेत. आता पोलीस त्यांच्या घरी गेले तर त्यांच्या घराला टाळं होतं. म्हणजे लक्षात घ्या की केवळ ते नाही तर त्यांचे घरातले, त्यांचे आई वडील, कोण जे नातेवाईक असतील, बहीण भाऊ, या सगळ्यांचा त्यांना पाठिंबा होता. नाशिक कॉर्पोरेट प्रकरणात देखील तेच दिसून आलं मित्र. जेव्हा त्या कॉर्पोरेट जिहादींना न्यायालयात नेलं त्यावेळेस न्यायालयाच्या बाहेर 500 जण उभे होते गर्दी करून. त्यांच्या मुलांनी किंवा त्यांच्या कोणते नातेवाईक कॉर्पोरेट, त्यांनी फार मोठा पराक्रम केला होता आणि म्हणून त्यांना बघण्यासाठी उभे होते. मंडळी, एखादा हिंदू राहिला असता का तिथे उभा? नाही. पण हे केवळ आणि केवळ कटानुसार होत होतं आणि त्यामुळे हे सगळं बाहेर येतंय आता. लक्षात घ्या. आता हा अमरावतीच्या प्रकरणात नेमकं काय झालं तर ते दोन मोहम्मद हे
तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. मग त्यांना लॉजवर नेऊन त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचे. त्यांचे त्यावेळेचं व्हिडिओ शूटिंग केलं जायचं आणि ते व्हिडिओ शूटिंग स्वतःकडे ठेवून मग त्या मुलींना ब्लॅकमेल केलं जायचं. त्यातले काही व्हिडिओ शूटिंग त्याने WhatsApp सोशल मीडियावर टाकले पण आहेत. असे हे जिहादी, ह्या जिहादींना रोखणं हे अतिशय महत्वाचं आहे. पण आतापर्यंत तरी त्यांना पूर्णतः रोखणं शक्य झालेलं नाही. अशा वेळेस हिंदूंचं कर्तव्य आहे, त्याने आपल्या मुली, आपल्या बायका यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, की ही मंडळी काय आहेत? हे प्रेम करत नाहीत, तर हे जिहाद करतात आणि त्यांच्या जिहादचं लक्ष एकच आहे, तर हिंदू मुलींचं धर्मांतर करून आणणं, त्यांचं लैंगिक शोषण करणं. अमरावतीच्या प्रकरणातून आणि नाशिकच्या प्रकरणातून हेच बाहेर येत आहे. नाशिकचं प्रकरण तर इतकं मोठं आहे की त्याचे धागेदोरे संपूर्ण देशात पसरले असण्याची शक्यता आहे. आणि तसंच अमरावतीचं प्रकरणही लहान नाहीये. कारण एक दोन तरुण 180 मुलींचं लैंगिक शोषण करू शकत नाहीत. का? कारण ते शक्य नाहीये. त्यांच्या मागे निश्चितच कोणतीतरी मोठी शक्ती असणार, मोठं पैशाचं पाठबळ असणार. त्याशिवाय हे जिहादी इतकं मोठं धाडस करणार नाहीत. आता पोलिसांची ती जबाबदारी आहे की यांच्या मागे कोण आहे आणि त्यांच्या मागे कोण आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा प्रत्येक हिंदूच्या पायाखालची जमीन निश्चित सरकेल. ही प्रकरणं जशी जशी उघडकीस येत आहेत तसतसं हिंदू स्वतःला असुरक्षित फील करतोय. पण एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस पोलीस मदतीला येणार नाहीयेत. त्यासाठी हिंदूने स्वतः सतर्क राहिलं पाहिजे. स्वतः स्वतःच्या नेटवर्कमध्ये राहिलं पाहिजे. हिंदूंचं जागोजागी एक नेटवर्क असायला हवं, ज्यामुळे अशा प्रकरणाला वेळीच छडा लागेल आणि प्रत्येकाला सावध करता येईल. एकमेकांशी हिंदूंशी भाईचारा ठेवला पाहिजे, ना की मुस्लिमांशी. जिथे फक्त हिंदू चारा होतो तिथे नाही. तर लक्षात घ्या, हे रोखणं आपल्या हातात आहे. सरकार, पोलीस घटना घडल्यावर येणार आहेत. त्याच्या अगोदर या घटना घडू नये म्हणून हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. हिंदूंनी भाईचारा वाढवला पाहिजे, तरच हे शक्य आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी तर म्हणेन, नाही जरी आवडला तरी प्रत्येक हिंदूंना जाग करण्यासाठी एवढा तरी व्हिडिओ शेअर करा. असो, नमस्कार.